पुण्यामधील कल्याणी नगरमध्ये झालेल्या कार अपघात दुर्घटनेनंतर आता तिथले स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली आहे। यावर आता स्वतः सुनील टिंगरे यांनी भाष्य करत विरोधकांकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत। तर विरोधकांकडून माझ्या प्रतिमेला डाग लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे आणि काही लोकांकडून माझ्यावर जाणीवपूर्वक आरोप करण्यात येत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। ते माझी बदनामी करतायत असा आरोपही सुनील टिंगरे यांनी केलाय। दरम्यान विशाल अग्रवाल यांचा फोन आल्यानंतर अपघात प्रकरणी माहिती घेतली आहे, पण पोलिसांवर तसंच कुणावरही दबाव टाकला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय आणि दुसरीकडे पब बंद व्हावेत यासाठी पत्रव्यवहार केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। कार आहे ती कार तो लहान मुलगा चालवत होता आणि तशी एव्हिडन्स त्यांना किंवा प्रत्यक्षदर्शींनी त्यांना माहिती दिली होती। तर अशा या केसमध्ये आपल्याला गुन्हा दाखल करावा लागेल असं त्यांनी मला याची पूर्ण माहिती दिली। त्यानंतर मी त्यांना म्हणलो कायदेशीर जे काय कारवाई आहे आपण त्या ठिकाणी करावी आणि एवढे बोलून मी त्या कुटुंबियाच्या व्यक्तींनाही सांगितलं की सिरियस बाब आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला कायद्याच्या हिशोबाने पुढे जावं लागेल। गेले 2-3 दिवसापासून काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या प्रतिमेला दाग लागावा अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत किंवा काही पोस्ट शेअर करत आहेत। राजकीय क्षेत्रामध्ये मी प्रवेश करायच्या अगोदर ज्यावेळेस मी नोकरी करत होतो त्या काळामध्ये मी त्यांच्याकडे काम करत होतो। इंजिनियर म्हणून ज्यावेळेस मी पासआउट झालो तर नंतर मी त्यांच्याकडे काम केलं होतं। एवढी माझी ओळख आहे आणि ते माझ्या मतदारसंघातले एक मतदार सुद्धा आहेत। आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।